माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा लढा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगण्याच्या पद्धतीला बौद्ध धर्मातून शिक्षा आणि दीक्षा देण्याचा अट्टहास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्पृश्य आणि जातीभेदाच्या अंताची चळवळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आयडिया ऑफ इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं वैश्विक व्यक्तिमत्व, पण त्यांचं आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे. या आधीच्या व्हिडिओत आपण त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या पत्नीवरील प्रेम बघितलं. या संघर्षात साहेब फक्त एकदाच रडले, ते का, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये. सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, आधुनिक समाजाची निर्मिती, जातपात निर्मूलन, सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्ष संस्कृती या सर्व बाबींचा अभ्यास करून भारताची आदर्श संहिता निर्माण केली, ती भारतीय संविधानाच्या रूपाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार. त्यांची दूरदृष्टी, न्याय, समानता आणि बंधुत्व, एकता, एकात्मता यावर आधारभूत असणारी विचारसरणी आजही भारतीय लोकशाहीचा पाया आहे. अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक अस्थिरतेविरोधात, अन्यायाविरोधात लढा देत दलित व वंचित समाजासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुधारणांमध्ये मोठे पाऊल ठेवले. महिलांचे अधिकार आणि सक्षमीकरण या धोरणांवर लक्ष केंद्रित करत डॉक्टर आंबेडकरांनी महिलांना संविधानिक अधिकार दिले. त्यांचे महिलांविषयक विचार आणि धोरणे महिला सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांचा बाबासाहेबांनी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे विचार, नवी क्रांती प्रस्थापित केली, ज्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान अमूल्य ठरते. त्यांच्या या सामाजिक, राजकीय, आर्थिक दूरदृष्टीमुळेच समाजचिंतनाचा अधर्य सूर्य म्हणून आधुनिक भारताची नवी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना का संबोधू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई कायमच मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे कार्य आणि बलिदान काळाच्या ओघात मागे राहिलं आणि विस्मरणात गेलं. पण अगदीच बाबासाहेबांच्या प्रत्येक आचार विचारांवर त्यांचा प्रभाव होता असं दिसून येतं. अर्थात बाबासाहेबांनी उभारलेली समाज प्रबोधनाची चळवळ, त्या मार्गावर असणारे खाच कळगे आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर रमाबाईंची असणारी साथ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. डॉक्टर बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणाकरिता लंडनमध्ये गेले होते, तेव्हा रमाबाई यांनी संसार सांभाळताना केलेली कसरत सर्वश्रुत आहे. घरात 18-20 दारिद्र्य असतानाही साहेबांच्या शिक्षणासाठीच नव्हे तर सामाजिक चळवळीसाठी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, प्रसंगी स्वयंपाक, शेण, गौऱ्या थापत आर्थिक व्यवस्थापनाची घडी रमाबाईंनी व्यवस्थितरित्या सांभाळली. त्यांच्या व्यवहार चातुर्य आणि कठोर परिश्रमापुढे सर्वच सुख थिटरपट ठरतं. रमाबाईंनी संसार आणि मुलं याकडे दुर्लक्ष तर होऊच दिलं नाही, परंतु बाबासाहेबांच्या कर्तव्यातही कसूर केली नाही. दादर मुंबईच्या हिंदू कॉलनीमध्ये 1932 या सालामध्ये राजगृह बांधण्याची सुरुवात भीमरावांनी केली आणि रमाबाई आणि संपूर्ण कुटुंबीय 1934 साली राजगृहात गेले. स्वतःचा बंगला झालेला पाहून रमाबाईंनं गेल्या 10 वर्षात केलेले कष्ट, संघर्ष आणि साहेबांच्या चळवळींमधील प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर गेला. म्हणतात ना, संघर्षात जगलेला माणूस ऐशो आरामात राहू शकत नाही. त्यांना संघर्षाचा इतका सराव झालेला असतो, समृद्धीची दारं त्याला जगण्याची अडगळ काटेरी वाटा वाटू लागते. रमाईच्या बाबतीत तेच झालं आणि वर्षभरातच म्हणजे 1934 साली त्यांच्या प्रकृती अचानक खालावली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर पनवेल येथे वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेले होते. दिनांक 22 मे 1935 रोजी रमाबाई आपल्या शेवटच्या घटका मोजत होत्या. 24 मे रोजी बाबासाहेब तातडीने मुंबईला परत आले. रमाईची झालेली अवस्था पाहून त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. रमाईच्या उषा शेजारी बसून तिची सेवा करण्यात रमले. कधी कॉफी पाजण्याचा प्रयत्न ते करीत, तर कधी मोसंबीचा रस आपल्या हातांनी काढून आपल्या प्रिय रामूला पाजण्याचा प्रयत्न ते करत होते. शेवटी काळाने झडप मारलीच. बाबासाहेब रमाईंच्या उशालाच बसून होते. 26 मे 1935 ची सकाळ रमाईसाठी आणि बाबासाहेबांसाठी काळ रात्रच बनून आली जणू. बाबासाहेब बोलत होते, रामू, तुला कसले सुख देऊ शकलो नाही, आता सेवा करण्याचं दुःख तरी दे. हे शब्द कानी पडताच रमाईने कायमचे डोळे मिटले. यशवंत, मुकुंद आणि त्यांच्या सोबतच डॉक्टर बाबासाहेब स्वतः रडायला लागले. हीन, दीन, दलितांचा, शोषितांचा महासूर्य त्यांच्या पत्नी रमाईचा जीव सोडून गेलेल्या देहासमोर हमसून रडला. कोट्यावधी दीन दलितांची आई झालेली माता जगाचा निरोप घेत आपल्यातून निघून गेली. त्या दिवशी खऱ्या अर्थानं राजगृह अश्रूंनी भिजलं होतं आणि राजगृह मायेच्या सुखाला पोरकं झालं होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजचिंतनाचा अर्धयुग आहेतच, पण कोट्यावधी दीनदलितांची आई झालेली रमाई या महासूर्याची शीतल सावली आहे. जळत असलेल्या सूर्यासमोर शीतलता देणारा चंद्र आहे. या मातेसमोर सर्वच उपमा फोल ठरतात. प्रवाहाच्या विरोधात उभी राहिलेली एक चळवळ, तर त्या चळवळीची प्रेरणा आहे माता रमाई. साहेबांच्या दातृत्वाला आणि आई तुझ्या मातृत्वाला कोटी कोटी प्रणाम. विश्वरत्न, भारतरत्न, विश्ववंदनीय मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन.